सकाळी लवकर उठलो, गाडी काढली आणि निघालो हार्डवेअरच्या दुकानात. कारण घरी पत्रे बसवण्याचं काम चालू आहे, त्यामुळे कितीही सामान आणलं तरी काही ना काही कमी हे पडतंच. तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी आहे तुषार. तर डायरेक्ट स्वर्गभूमी कोकणातून तुमचं मनापासून स्वागत करतोय. आता हार्डवेअरच्या दुकान जवळ झालं आहे, त्यामुळे काही कमी पडलं की लगेच जाता येतं आणि सर्व वस्तू पण चांगल्या रेटमध्ये मिळतात. सर्व सामान घेऊन घरी आणून दिलं आणि डायरेक्ट आलो आपल्या ड्युटीवरती. गाडी भरून तयार होती, स्टार्ट मारला आणि सूर्यदेवाला नमस्कार करून निघालो मार्केटच्या दिशेनं. आता आमच्या निवळी गणपतीपुळे हायवेला आहे ना, सर्व हापूसचा सुगंध सुटला आहे. कारण सर्व आंब्यांचे व्यापारी आंबे आपले विकण्यासाठी या रोडवरती बसत आहेत. आणि हा चाफ्यातला सर्वात खूप डेंजर टर्न आहे, कारण इथे खूप अपघात झाले आहेत. त्यामुळे इथे गाडी मात्र दमानं चालवावी लागते. मार्केटला आल्यावरती पटापट गाडी खाली करायला सुरुवात केली, कारण वरून सूर्यदेव खूपच तापले होते. आपण रस्त्याची सर्व झाडं तोडली, मग चटके पण आपणालाच बसणार. त्यामुळे वृक्षतोड थांबवा मंडळी. गाडी खाली करून झाली आणि लगेच जेवायला पण बसलो. जेवणामध्ये मस्तपैकी अंडा करी मागवली होती. पटापट पोटपूजा करून घेतली आणि पोचलो मामांच्या दुकानात. मामा आमची वाटच बघत होते, कारण सर्व माल संपलेला होता आणि बहिणीचं लग्न आहे, त्याची मामानं पत्रिका देऊन आग्रहाचं निमंत्रणसुद्धा दिलं. तिथून डायरेक्ट आलो जयगडला आणि आता जयगडमध्ये सुद्धा बाजार भरायला सुरुवात झाली. पण तेवढीशी गर्दी मात्र दिसत नव्हती. तिथून डायरेक्ट पोचलो कराटेश्वर मंदिराच्या इथे. हे मंदिर आहे ना, जयगड किल्ल्याच्या जवळ डोंगराच्या कड्यावर आणि समुद्राच्या दिशेने वसलेले आहे. मंदिराच्या एका बाजूला घनदाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला अथांग निळा समुद्र, अशी अद्भुत दृश्य इथे पाहायला मिळतात. आणि मंदिराच्या आवारातच आहे ना गोमुख आहे. आणि हा गोमुख आहे, इथून आहे ना वाहणारा जो झरा आहे हा गोड पाण्याचा झरा आहे. आणि हे इथलं खास वैशिष्ट्य आहे मंडळी. संध्याकाळ झाली होती आणि थकवा घालवण्यासाठी मस्तपैकी चहाचा घोट घेतला. तेवढ्याच एक भाडं आलं, नानांचं लाकडं आणायची होती, त्यामुळे डायरेक्ट शेतात नेली गाडी. लाकडं वगैरे लोड करून घरी आलो तर IPL चालू होते आणि दोन मोठी अनुभवी क्रिकेटचे लवर मॅच बघत होते. त्यामुळे मी तिथून काढता पाय घेतला आणि डायरेक्ट आलो लग्न मंडपात. तर तिथे सर्व तयारी चालू होती. तर मंडळी, आजचा दिवस आपला इथेच संपतो. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आता उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.